मित्रांनो, आम्ही निघालो आहे गावी आणि आज गुरुवार आहे 2 तारीख. आता सकाळचे वाजलेले आहे 8 वाजलेले आहे. 8ला 10 मिनटं कमी आहे. तर आजचा आपण ब्लॉग करणार आहोत कल्याण टू जुन्नर रोड ट्रिप. त्यामध्ये आपण माळशेजचा व्ह्यू देखील आपण बघणार आहोत आणि त्याचप्रमाणे रोडचा जो आपला प्रवास आहे आजूबाजूचा परिसर देखील आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आम्ही कशासाठी आणि का चाललेलो आहे आपण तो नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. तर करूया व्हिडिओला सुरुवात. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही ठीक असाल. मी विक्रम बटवाल आणि आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता निघूया मित्रांनो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आणि या ठिकाणी आलेलो आहे कल्याण वेस्टला प्रेम ऑटो या ठिकाणी CNG भरण्यासाठी. तर CNG आहे ना पूर्ण लो झालेलं आहे, म्हणजे काहीच नाही बघा. एक वरती दिसेल तुम्हाला. तर आपण CNG भरून लगेच निघणार आहे. पाऊस सुरूच आहे कालपासून. गेल्या 2 दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे, पण कमी जास्त असा पाऊस सुरू आहे, त्याच्यामुळं काय वाटत नाही. तर आता पण बघा पाऊस आला आहे बघा, तुम्हाला या काचेवरती दिसत असेल. तर आता आम्ही सोडलो आहे शहाड आणि गावच्या रस्त्याला मार्गाला आम्ही लागलेलो आहे. तर बघू शकता हा आहे हायवे, कल्याण नगर हायवे. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आम्ही हॉटेल प्रांजल या ठिकाणी नाश्ता वगैरे केलेला आहे. आणि हे बघू शकता हे हॉटेल आहे. आपण नेहमी या हॉटेलला नाश्ता वगैरे जेवण वगैरे करत असतो. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 10:15 व्हायला आलेले आहे आणि आम्हाला 11 वाजेपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये जुन्नरला पोचायचं आहे. त्याचं कारण मी नंतर सांगेल तुम्हाला. तर आता निघतो फटाफट, कारण आपल्याला अंतर पार करायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आता निघालो आहे आपण. मित्रांनो, तुम्ही जर या भागात जर बघत असाल ना, तर या म्हणजे एवढा पाऊस नाही आहे. आणि कल्याणमध्ये तुम्ही बघितलं तर पाऊस सुरू होता आणि इकडं मला वाटतं म्हणजे इतका पाऊस नाही जेवढा पाऊस व्हायला पाहिजे, कारण गाव आहे, गावाला पाऊस तर व्हायलाच पाहिजे. शकता तुम्ही हे बघ, हा हे आजूबाजूचा परिसर. घाटावरती धुका तुम्ही बघू शकता. घाटावरती धुका आहेत बरं का, भरपूर आहे. आणि आता काहीच वेळामध्ये माळशेज घाट येणार आहे. तुम्हाला मी दाखवतो व्ह्यू माळशेज घाटातला.
फायनली मित्रांनो माळशेज घाट प्रवेश सुरू झालेला आहे. तर खूप मस्त असं बघा ग्रीनरी तुम्हाला बघायला मिळेल. बघा आता माळशेज घाट सुरू झाला आहे आणि जबरदस्त असा व्ह्यू आहे बघा. डोंगरातून वाहणारे झरे वॉटरफॉल तुम्हाला बघायला मिळायला मस्त आहे एकदम. माळशेज घाट जो आहे ना खूप मोठा आहे आणि वळण खूप आहे. वळण असल्यामुळे ना आपल्याला कॅमेराने व्यवस्थित पकडता येत नाही. थोडा बघा व्ह्यू बघा थोडं तर ना. तर जबरदस्त असा व्ह्यू आहे आणि पर्यटक यायला सुरुवात झालेली आहे. पर्यटकांची गर्दी व्हायला लागलेली आहे आणि क्लायमेट एकदम जबरदस्त झालेलं आहे घाटामध्ये. आता सध्या तरी पाऊस नाही आहे पण पाऊस धुके वगैरे ना भरपूर असतात घाटामध्ये. डाव्या साईडला जर बघाल ना तुम्ही बघा कार पार्किंग एरिया आहे आणि इथं तुम्ही विश्रांती वगैरे करू शकता. तुम्ही घरून जेवण वगैरे नाश्ता जे काय असेल खाण्याचे पदार्थ तुम्ही या ठिकाणी मस्त एका झाडाखाली बसून मस्त तुम्ही खाऊ शकता. असं म्हणजे थोड्या अंतरावरती केलेलं आहे असं स्पॉट. खूप जबरदस्त आहे मित्रांनो माळशेज घाट. नक्की तुम्ही या माळशेज घाटामध्ये ना तुम्ही या भेट द्या या माळशेज घाटाला. कारण जबरदस्त माळशेज घाट असा आहे आणि रोड तर बघशाल तर एक नंबर रोड आहे. कुठेही खड्डा नाही कुठेही काय नाही मस्त एकदम सुसाट रोड आहे. मित्रांनो धुकं बघा धुकाला आता धुकं दिसायला सुरुवात झालेली आहे. समोर जर तुम्ही बघत असाल ना बघा एकदम हळूहळू दाट धुकं दिसायला लागलं. ते इकडं तर काहीच दिसत नाही. इकडं जर बघितलं तर काहीच नाही बघा. दरी खाली खूप खोल दरी आहे आणि इकडं रस्त्यावरती म्हणजे रस्ता दिसतोय पण धुकं खूप आहे. आणि आपण हळूहळू आपण गाडी घेऊन जाऊया काय हरकत नाही. रस्ता दिसतोय क्लिअर. समोरची माणसं गाडी फक्त थोडंसं ब्लर दिसतात. हा काय थंड वातावरण आहे बघा. खूप थंडी आहे. समोर बघा समोर खतरनाक. आणि हे पिकअपवाले ना त्यांचा कसा नेहमीचा येण्या जाण्याचा हा रस्ता त्याच्यामुळं त्यांचा काय प्रॉब्लेम नाही. पण तरी पण ओव्हरटेक करू नका कारण वन वेच आहे. आणि झरे बघा तुम्ही झरे दिसत असेल डोंगरातून पडणारे. खतरनाक असा माळशेज घाटातला व्ह्यू जबरदस्त आहे. आणि इकडे ना मित्रांनो दगड वगैरे वरून कोसळण्याची शक्यता असते पावसाळ्यामध्ये. पण आता वरती काय ठिकाणी ना जाळी लावलेली आहे बसवण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं काय थोडं काय साईडला रस्त्याला कोण होतं पप्पी त्याने का आपल्यासाठी उभी केली का काय. अहो ते वर जावं ना जर
गाडी ओळखली असं. पुढे घ्या ना थोडंसं असं क्लिअर दिसत. हां असं ठेवलं तरी चालेल. ते तिरकं नको तू. दगड पुतळी हे बघा मित्रांनो दगड. गाडी चालव मग तुम्ही. अबे आहे ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली खिंड म्हणजेच माळशेज घाट. मित्रांनो आपण शिवजन्मभूमीमध्ये आलेलो आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि समोरचे जे पिकअप दिसतो ना मित्रांनो तुम्हाला, तो आपली गावची पोरं आहे. बघा घाटामध्ये काय लोक थांबलेत. हे दगड वरून दगड कोसळतात ते. ये पुढे. काय झालं नको गाडी. मग कॅमेरा वाकडा तिकडे होतो. कडक कडक कडक. मित्रांनो धुकं बघा. समोरचा माणूस गाडी सुद्धा दिसत नाही. फक्त आहे ना गाडीचे जी हेडलाईट असते ना ती फक्त दिसते आपल्याला. पुढं पुढं समोर 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 बघा. समोर आहे ना फक्त गाडीची हेडलाईट दिसते. इतकी धुकं आणि इतकं थंड क्लायमेट आहे ना. जबरदस्त क्लायमेट आहे घाटामधलं. पाऊस नाही आहे पण धुकं खूप आहे. मजबूत धुकं आहे. तर मित्रांनो मड आलेलं आहे. मड आणि धरण बघू शकता तुम्ही. व्ह्यू बघू शकता. काय हे नाही पाणी नाही आटलं पाणी. तर बघा मित्रांनो या टायमाला आहे ना पावसाळ्यात इतकं पाणी असतं ना या धरणाला. पण आता यंदा बघा ना पाणीच नाही. इकडं तर बिलकुल पाणी नाही बघत असेल तर. आणि इकडं बघा तुम्ही थोडंफार आहे पाणी मला जर दिसत असेल तर. आणि हा आहे व्ह्यू. आणि पाऊस बिलकुल पण नाही बघा. रस्ते तुम्ही बघू शकता पूर्ण कोरडे रस्ते. अजिबात पाऊस नाही इकडे घाटावर. तर मित्रांनो सरळ जातो ना तो गणेश घाट आहे. तो जुन्नरला जातो. आणि लेफ्ट साईडला नगर रोड आहे अहमदनगर. हे बघा तुम्ही बोर्ड बघू शकता. राईट साईडला जुन्नर आणि अहमदनगर. अजून एक पुढं बॅनर बघा लेण्याद्री 16.5 किलोमीटर. ओझर 27 किलोमीटर. पुणे 114 किलोमीटर. जुन्नर 16.5 किलोमीटर. तर इकडं
तर मित्रांनो डिंगोरे आलेलं आहे. तर डिंगोरचा कोणी असेल तर कमेंट करा मित्रांनो. आणि व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आज आपण फक्त रोड ट्रिप बघितलेली आहे आणि आजूबाजूचा परिसर व्ह्यू आपण एक्सप्लोर केलेला आहे. आणि रस्ते बघू शकता तुम्ही जुन्नर भागातले जबरदस्त. डिंगोरे आता येईल. हे आहे शिवनेरीगड राईट साईडला आणि आपण बनकर फाट्यावरून चाललेलो आहे जुन्नरला. कारण गणेश खिंडीतून मित्रांनो खूप वळण आहे, त्याच्यामुळं आपण कसा हा सरळ रस्ता आहे, थोडासा लांबून आहे पण ठीक आहे. आता इथून राईट वळायचं आहे आपल्याला. तर बघा मित्रांनो, बनकर फाट्यावरून जर तुम्ही जाल ना तर जुन्नर 15 किलोमीटर, लेण्याद्री 12.5 किलोमीटर आणि ओझर 15 किलोमीटर असं दाखवलेलं आहे. आणि आहे आता काही अंतरावर गेल्यानंतर आहे ना थोडं काही 1-2 किलोमीटर तर नेतोड गाव म्हणून लागेल. ते आहे मामाचं गाव. आणि असं काही व्ह्यू आहे. बघा मित्रांनो, आमच्या गावचा परिसर जुन्नर विभागातील. बघा कोबी आणि टोमॅटो आहे. कोबीची शेती, टोमॅटोची शेती. तर इथं आहे ना मित्रांनो, आमच्या जुन्नर विभागामध्ये ना सर्व बागायत आहे. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण ग्रीनरी. तर इथं टोमॅटो, कोबी, पुन्हा ऊस, कांदा असे अनेक प्रकारचे शेती या ठिकाणी होत असते. तर समोर बोर्ड बघू शकता मित्रांनो, लेफ्ट साईडला 1 किलोमीटरवरती जुन्नर आणि राईटला 112 किलोमीटर कल्याण. तर तुम्ही मगाशी तुम्हाला मी बोललो ना की गणेश खिंडीतून पण रस्ता आहे. सरळ आल्यानंतर पण आपण थोडंसं जरा फिरून आलो बनकर फाट्यावरून. आता इथून बघा लेफ्ट घ्यायचा. किल्ले शिवनेरी. तर हा आहे प्रवेशद्वार मित्रांनो, बघू शकता. स्वराज्य संकल्प श्रीमंत शहाजीराजे भोसले प्रवेशद्वार म्हणजेच किल्ले शिवनेरी. आपण प्रवेश करत आहोत आतमध्ये. आणि जुन्नरमध्ये थोडं आपलं काम आहे, तुम्हाला मी सांगतो थोड्या वेळामध्ये. तर काय काम आहे, कशासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे, सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे, शेअर करणार आहे तुमच्याबरोबर. आणि इतकी का धावपळ करायला लागते आम्हाला, सर्व गोष्टी तुम्हाला मी शेअर करणार आहे. हा आहे जुन्नर विभाग. आणि समोर तुम्ही बघू शकता छत्रपती शिवरायांची भव्य दिव्य अशी मूर्ती मध्ये सर्कल आहे बघा. आणि इथून आपल्याला जायचं लेफ्ट साईडला. माझ्या राईट साईडला जर बघाल ना तर जुन्नरचा बस स्थानक आहे. तर हे आहे बस स्थानक जुन्नरचं. आणि
आहे डाव्या बाजूला मार्केट. इकडं मार्केट आहे बघा. बाजार समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती. इकडून जायचं का? इकडून जायचं का? इथं फिरव. हे आहे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय जुन्नर जिल्हा पुणे. बघू शकता बोर्डवरती. तर आपलं काम होतं या कोर्टामध्ये, थोडं काम आहे.